आपण या अगोदर स्नेक आयलंड बघितलेलं आहे, पण आज आपण बघणार आहोत द आयलंड ऑफ द डॉल म्हणजे बाहुल्यांचे बेट. मेक्सिको सिटीच्या दक्षिणेला सोचिमिल्को नावाचा एक परिसर आहे. तिथे शेकडो कालवे आणि छोटी बेटे आहेत. पण येथे एक असं बेट आहे जेथे जायला सर्व लोक घाबरतात आणि त्या बेटाचं नाव आहे द आयलंड ऑफ द डॉल म्हणजे बाहुल्यांचे बेट. या बेटाची कहाणी सुरू होते डॉन जुलियन सांतारा बेरारा नावाच्या व्यक्तीपासून. असे म्हटले जाते की 50 वर्षापूर्वी जुलियनला या बेटाच्या कडेला एक लहान मुलीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर तेथे त्याला एक बाहुली तरंगताना दिसली. त्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून ती बाहुली त्याने एका झाडाला बांधली. पुढील कित्येक वर्ष जुलियनने कचऱ्यातून आणि पाण्यातून शेकडो जुन्या पाण्या बाहुल्या गोळा केल्या आणि त्या संपूर्ण बेटावर टांगल्या. आज या बेटावर शेकडो बाहुल्या आहेत. कोणाचे डोळे नाहीये, कोणाचे डोके नाहीये, तर कोणाचे हातपाय नाहीये. या बेटावरील वातावरण इतके भयानक आहे की तुम्हाला असं वाटतं की ह्या बाहुल्या सतत तुमच्यावर लक्ष ठेवत आहे. सर्वात भयानक म्हणजे 2001 मध्ये जुलियनचा मृत्यू त्याच ठिकाणी झाला जेथे त्याला त्या लहान मुलीचा मृतदेह सापडला होता. तेथील स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी या बाहुल्या एकमेकांना कुजबुजतात आणि आलेल्या लोकांना घाबरवतात. आज हे बेट एक डार्क टुरिझम केंद्र बनले आहे आणि हजारो लोक दरवर्षी या बेटाला बघायला येतात. तुम्हाला जायला आवडेल का अशा बेटावर? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टी मराठीतून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.